हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण छान आहात, मस्त आहात, तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश आहात आणि तसेच राहा. नेहमी खुश राहा, नेहमी हॅप्पी राहा तुमच्या लाईफमध्ये, नेहमी हसत खेळत राहा तुमच्या लाईफमध्ये. ओके, आज 88 पोर्टल युनिवर्समध्ये खुलत आहे, तर बघूया त्यांच्या थ्रू तुम्हाला काय मेसेज येतात आहे का. आज एक स्पेशल डे म्हणायला हरकत नाही आहे. थोडा उशीरच झाला मला मेसेज वगैरे म्हणजे सॉरी व्हिडिओ वगैरे करायला, तुमच्यापर्यंत आधीच पोहोचायला पाहिजे होता, पण काही गोष्टी काही रीडिंग पर्सनल रीडिंग पण असतात ना, त्या पण घ्याव्या लागतात, त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला, पण काही हरकत नाही आहे. ज्याही वेळेला तुम्हाला भेटेल तर समजून जावा युनिवर्सकडून तुमच्यासाठी हा मेसेज आहे. ओके, आज 88 पोर्टल युनिवर्समध्ये खुलते, काहीतरी स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे जेही काही तुम्ही आज डिझायर करणार, तुमची जेही स्वप्न आहेत, जेही गोष्ट आहेत, ज्याही थ्रू तुम्हाला चालायचं आहे, तर त्या गोष्टी डेफिनेटली कंप्लीट होणार. 8 टाइम तुम्हाला एखाद्या कागदावर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. 8 टाइम लिहायचं, 8 दिवस जरी लिहिलात, 8 टाइम 8 दिवस जरी लिहिलात, म्हणजे 8 वेळेला 8 दिवस जरी पुढे लिहिलात तरीही चालते, तरीही काही हरकत नाहीये. काय होतं तुम्हाला सांगते, आपण ना एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो. आपण विचार करतो की माझ्या लाईफमध्ये ती गोष्ट कशी आली, म्हणजे मी काय होतं तुम्हाला सांगते. एक थॉट, एक विचार आपल्या डोक्यामध्ये येतो, तो 17 सेकंड, नॉट मिनिट, 17 सेकंड आपल्या ह्याच्यामध्ये माइंडमध्ये जर तो फिट्ट बसला आणि त्याच्यावर आपण अगदी विचार त्याच गोष्टीचा करत राहिलो, तर आपला कॉन्शियस माइंड जो आहे ना, तो एवढाच असतो, पण तो क्विकली आपला सिग्नल पकडतो आणि त्याच्यामुळे त्याला लगेच समजतं. मग त्याच गोष्टीवर तो विचार करायला लागतो, त्या गोष्टीवर तो वर्क करतो, काम करायला लागतो आणि युनिव्हर्सला तो पाठवत असतो आणि युनिव्हर्सला जे जातं ना, मग तेच आपल्याला परत येतं रिटर्न. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये नेहमी राहा. पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये, पॉझिटिव्ह विचारांमध्ये, पॉझिटिव्ह माणसांमध्ये, अशा एनर्जीजमध्ये राहत जिथं तुम्हाला छान वाटेल, फील छान होईल आणि तुम्ही खुश राहाल. त्याच एनर्जीमध्ये शक्यतो राहण्याचा प्रयत्न करा. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओरा क्लीन्स ठेवा. तुमचा जो ओरा असतो ना, ओरा आपली जी बॉडी असते ना, ओरा क्लीन्स ठेवण्याचा प्लीज प्रयत्न करा. ओरा आपल्या बॉडीच्या थ्रूच तर तयार होत असतो. आपण काय विचार करतो ना, ह्याच थ्रूच तर ओरा आपला तयार होत असतो. ओरा जितका आपला चांगला आणि पॉझिटिव्ह असेल ना, कुठलीही गोष्ट आपल्याला काही करू शकत नाही. ओरा तुमचा चांगला पाहिजे, म्हणून मी नेहमी सुरुवातीला पण सांगते आणि म्हणजे जे व्हिडिओ ज्यांनी बघितले त्यांनी बघितलेच असतील. ओरा नेहमी चांगला ठेवा, शुद्ध ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा. एखाद्या वेळी तुम्हाला असं वाटलं ना, मेडिटेशन करा. तुम्हाला असं वाटलं ना, तुम्हाला लो फील होते, शांत बसा, स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा. सेल्फ लव्ह खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो ना, दुसऱ्यांच्या विचारात, दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये इतका अडकतो ना, की स्वतःकडे आपल्याला लक्ष देता येत नाही. खरं सांगते, ज्याही माझ्या हाऊसवाईफ आहेत त्यांनाही माहिती असेल आणि जेही जनरली जे बघतात आहे माझा व्हिडिओ त्या सगळ्यांना माहिती असेल. खूप आपलं हे होतं, दुसऱ्यांचा विचार, दुसऱ्यांच्या त्याच गोष्टींचा विचार करू ना, स्वतःकडे लक्षच आपण देत नाही. सेल्फ लव्ह काय असतं हे स्वतःसाठी जगणं, हेच आपण विसरून गेलेलं असतो. त्याच्यासाठी थोडासा स्वतःला वेळ द्या, मेडिटेशन करा. मेडिटेशन इज बेस्ट. सगळ्यावर चांगलं आन्सर, उत्तर आहे म्हणायला हरकत नाही. मेडिटेशन करा, छान छान गाणी ऐका, म्युझिक छान ऐका, एकदम जे लाईट म्युझिक जे असते ना, स्मूथ म्युझिक असं ऐका, छान वाटेल मनाला तुम्हाला. त्याच्यामुळे ओराही तुमचा चांगला राहतो. चांगल्या गोष्टी, चांगल्या विचारांमुळे ओरा तुमचा खूप छान होतो त्याच्यामुळे. ओके, चला तर आज 88 पोर्टल असल्यामुळं आपण याच्यातून 8 कार्ड काढणार आहोत. ओके, आणि हा मेसेज जेव्हाही तुम्हाला मिळेल ना, टेन्शन घेऊ नका. जरा वेळ झाले मला मेसेज म्हणजे व्हिडिओ हे करायला, टाकायला थोडासा वेळ होणार आहे मला, तर प्लीज जरा समजून घ्या. ज्याही वेळेला हा मेसेज भेटेल ना, युनिव्हर्सकडून तुमच्यासाठी आहे खास. ओके, 8 कार्ड आपण बघूया, युनिव्हर्सकडून तुमच्यासाठी काय मेसेज येतात आहे का बघूया. आज फक्त आपण 8 कार्ड काढणार आहोत, त्याच्या थ्रू आपण मेसेज बघणार आहोत. ओके, द टॉवरचं कार्ड आहे. मेजर चेंज तुमच्या लाईफमध्ये येतो. मेजर चेंजमध्ये काहीही असू शकतं. तुमचं काम, एखादं रिलेशन, काहीतरी ट्रान्सफरिंग असं गोष्ट तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली होऊ शकते. मेजर चेंज तुमच्या लाईफमध्ये होते, काहीतरी ट्रान्सफरिंग असं तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते. ओके, राईट. ओके, थोडीशी सिच्युएशन तुमची कन्फ्यूज
तुम्ही झालात, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये कन्फ्यूज झालेला आहात. काही गोष्टी तुम्ही युनिवर्सवर सोडल्यात, युनिवर्सवर डेफिनेटली सोडा. आता बिंदास्त राहा. काही गोष्टी आता युनिवर्स तुम्हाला स्वतः द्यायला येणार आहे. बघा तुम्ही, मी सांगते तुम्हाला कार्ड पण तसेच भेटतील. बघा पुढे मी जे अफर्मेशन बोलते ना त्या थ्रूच तसेच कार्ड येतील आणि तुम्हाला चांगल्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये भेटणार आहेत. कन्फ्यूज राहू नका. कधी असं राहिलात ना, मी सांगते काय, मेडिटेशन करा, स्वतःला वेळ द्या आणि कनेक्ट करा युनिवर्सबरोबर. कनेक्ट जर तुम्ही युनिवर्सबरोबर झालात ना, तुमची बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थ्रू मिळतील. आपल्या मनापेक्षा जास्त आपल्याला कोणच ओळखत नाही. मी खरं सांगते, आपल्या मन जेवढं आपल्याला ओळखतं ना तेवढं कोण आपल्याला ओळखत नाही. ते जे मन आपल्या प्रश्नांची उत्तरं देतं ना ते कोणी देऊ शकत नाही. युनिवर्सची नेहमी कनेक्ट राहा. बघा तुमच्या प्रश्नांची उत्तरं ते देणार, नक्की डेफिनेटली देणार. येस. थोडी एनर्जी मी तुम्हाला सांगते ना, एनर्जी काय कायची थोडीशी ब्लॅक दिसते. ओरा ठीक करा. ज्या मी आता मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं, ओरा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये, पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. जितका ओरा तुमचा चांगला असतील ना, तुमची गोष्टी, तुमच्या जे काही विचार आहेत ना ते चांगल्या थ्रूच येणार पुढे. ओके. आपल्या गोष्टी चांगल्या होण्याचं एकच कारण असतं आणि ते म्हणजे तुम्हाला सांगते ओरा. आपला ओरा क्लीन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. ओरा चांगला असणं, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आपण राहणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणखी काय मेसेज येतं डिवाईनकडून, आपल्या युनिवर्सकडून तुमच्यासाठी बघूया. युनिवर्सकडून तुमच्यासाठी काय मेसेज येतात आहे का बघूया. आणखीन काय युनिवर्सकडून मेसेज येतात आहे. जस्टिस तुमच्या लाईफमध्ये येतोय. अशी एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये झालेली असेल किंवा आत्ता सध्या असेल की काही गोष्टी बिघडल्या असतील तर त्या गोष्टींमध्ये न्याय तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. तुमच्या गोष्टी खऱ्या साबित होणार आहेत आणि तुम्हाला बॅलन्स त्या गोष्टीमध्ये येणार आहे. तुम्ही आता टेन्शन फ्री राहा. युनिवर्सकडून हा मेसेज आहे तुम्हाला आणि तुमची गोष्टी तुमच्या बाजू ऐकल्या जातील. येस, मी म्हणते ना, बघा तुमचं ऐकलं जाणार. आता तुम्ही सांगणार आणि दुसऱ्यांनी ऐकायचं, हा उपदेश मी म्हणते ना. येस, बघा तुम्हाला जस्टिस, ज्या गोष्टी तुमच्या बोलल्यानंतर कोणाला पटत नव्हत्या ना त्या गोष्टी आता पटणार आहे समोरच्याला आणि डेफिनेटली तुमच्या बाजूने काही गोष्टी होणार आहेत. आता तुम्हाला जशा हव्यात ना तशा गोष्टी आता तुम्हाला होणार आहेत आणि तुमचं ऐकलं जाणार आहे. तुमचंही काय म्हणणं आहे हे ऐकलं जाणार आहे. ओके. आणखी काय मेसेज आहे बघूया तुमच्यासाठी युनिवर्सकडून. बोलत चला, व्यक्त होत चला. व्यक्त झाल्याशिवाय बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत. व्यक्त झालं तर पाहिजे. व्यक्त झालं तर बऱ्यापैकी गोष्टी हे होऊन जातात. ओके. व्यक्त होत चला काय काय गोष्टींमध्ये. येस. युनिवर्स ना ॲक्च्युली तुमच्याकडे काही गोष्टी आहेत, बऱ्यापैकी आहेत, पण आणखी न्यू आयडियाज, न्यू गोष्टी काहीतरी तुम्हाला डेफिनेटली युनिवर्स तुम्हाला द्यायला येतंय. ओके. तर थोडंसं बघा, लक्ष द्या आणि घ्या त्या गोष्टी. तुमच्यासाठी खूप चांगल्या आहेत त्या गोष्टी. डिवाइन स्वतः तुम्हाला द्यायला येतंय ना. अजिबात चौके पे मौका म्हणतो ना, काय ते मौके पे चौका, तसं करा तुम्ही. अजिबात हे करू नका. ओके. आता इथे 3 कार्ड्स आल्यात, आपण बघूया. ओके. राईट. ओके. जसं की आता हे कार्ड आलंय ना, 4 ऑफ कपचं कार्ड जसं आलंय ना की काही गोष्टी तुमच्याकडे असून सुद्धा तुमचं लक्ष नाही, डिवाइन तुम्हाला द्यायला येते. सेम तशीच इथं सिच्युएशन झालेलं आहे. सगळं असून सुद्धा तुम्हाला असं वाटतं सोडावं, मला ह्या गोष्टी नको आहेत. असं करू नका. डिवाइन स्वतः एक चान्स तुम्हाला द्यायला येतोय, तर त्या गोष्टींमध्ये राहू नका. गेल्या रात गई बात गई म्हणा आणि त्या गोष्टी आता विसरून जावा आणि चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली युनिवर्स घेऊन येतात आहे. बऱ्याच गोष्टीमध्ये कन्फ्युजन झालंय. काय निवडायचं, काय चूज करू, काय चूज केल्यानंतर ती गोष्ट माझ्यासाठी ओके असेल, ठीक असेल असं तुम्ही विचार करताय. त्या गोष्टींमध्ये थोडंसं तुम्ही अडकलाय. तुम्हाला सांगते पण का तुम्ही ह्या गोष्टींमध्ये अडकलात. जर कोणाची एनर्जी तुम्हाला अशी कनेक्ट वाटत असेल तरच त्यांनी मेसेज घ्या. ओके. तुमचा ओरा बघा. मी तुम्हाला बोलते ना, सुरुवातीलाच मी व्हिडिओच्या म्हणजे जेव्हा मी अजून कार्ड काढले सुद्धा नव्हते त्यावेळेलाच मी बोललेले होते. बघा कार्ड पण कसं आलंय. तुमचा ओरा क्लीन्स करा, मेडिटेशन करा,
मिठाचं पाणी असतं त्याने आंघोळ करत जावा रोजच्या रोज. गुरुवार आणि रविवार फक्त सोडायचा आणि बाकी एनी टाइम तुम्ही ते मिठाच्या पाण्याने आंघोळ करत जावा. त्याच्यामुळे 50% तुमचा ओरा क्लीन होतो. तुम्ही बऱ्याच अशा गोष्टींमध्ये असता जिथून बाहेरून वगैरे आलेला असता, बऱ्याच टेन्शनमध्ये असता, त्याच विचारांमध्ये परत येतात, तसाच त्या गोष्टींमध्ये बसता. त्याच्यामुळं ओरा क्लीन्स करा. ओरा नेहमी शुद्ध पाणी आंघोळीचं घेताना मिठाच्या ह्यानेच आंघोळ करा. बघा तुम्हाला किती हलकं वाटेल आणि खूप छान रिझल्ट आहे त्याचे. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन थोडंसं करायचं. आता इतका वेळ नसतो प्रत्येकाला, प्रत्येकाची लाईफ आता बिझी झालेली आहे ऑब्व्हियसली. तरीही थोडासा वेळ मिळाला, कधीही मिळू दे, त्यावेळेला थोडंसं स्वतःला ओळखा. स्वतः काय आहे जेव्हा कळेल ना, लाईफ इज बेस्ट. कोणाची गरजच नाही आहे. मग खरं सांगते, काही गोष्टींचं एंडिंग होणार, डेफिनेटली होणार आणि न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आणि कोणी घेऊन येणार नाही, ते तुम्ही स्वतः घेऊन येणार. ह्या गोष्टी जर तुम्हाला सगळ्या छान हवेत ना, ओरा क्लेन्स करा, शुद्ध राहा, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा, पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा, पॉझिटिव्ह म्युझिक ऐका, मेडिटेशन छान छान करा आणि त्याच्यामुळे बघा तुम्हाला खूप छान गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आलेल्या स्वतः तुम्ही बघशाल. ओके, तुमच्यासाठी डिवाइन मेसेज काय आहेत बघूया. काय मेसेज येतात ते तुमच्यासाठी बघूया. ओके, थँक्यू सो मच. नेहमी खुश राहा, स्वतःला वेळ द्या, सेल्फ लव्ह करा, स्वतःचं महत्त्व स्वतः ओळखा. खरं सांगते, स्वतः बेस्ट आहात सगळ्या गोष्टींमध्ये. नेहमी म्हणा, कोणी तुम्हाला बेस्ट म्हणणार नाहीये. स्वतः म्हणा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा. बस, सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं आहे. स्वतःला महत्त्व देणं, स्वतःच्या ह्याच्यामध्ये राहणं खूप चांगलं आहे. येस, युनिव्हर्सचंच पहिलं कार्ड आलंय बघा. आय बिलीव्ह इन युनिव्हर्स. बघा, युनिव्हर्सवर विश्वास ठेवा. आपण कार्ड पण आज कुठले काढलेत बघा, युनिव्हर्सचेच काढलेले आहेत आणि त्यांचेच मेसेज आज घेतात. थँक्यू युनिव्हर्स. तर तुमच्यासाठी युनिव्हर्सचा मेसेज आहे, विश्वास ठेवा. मी सांगते ना तुम्हाला, विश्वास ठेवा, सगळ्या गोष्टी ठीक होणार. युनिव्हर्सवर, ह्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. ब्रह्मांडासारखं असं कोणीच नाही. ब्रह्मांडावर विश्वास ठेवा, डेफिनेटली तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी ठीक होणार, चांगल्या होणार. ते स्वतः घेऊन येतात काही गोष्टी तुमच्यासाठी, तर तुम्ही घ्या, नक्की डेफिनेटली घ्या. एव्हरी डे इज अ न्यू ॲडव्हेंचर. रोज एक आयुष्यात, रोज एक नव्याने प्रवास आहे. तेच तर सांगते ना, रोज एक आयुष्यामध्ये प्रवास आहे आणि रोज तो नव्यानं जगावा लागतो. काल काय झालं हे थोडंसं विसरून पुढे नव्यानं काय तयार होतं ह्याच्याकडे लक्ष द्या. ओके, ह्याच्यामध्ये पण आपण 8 कार्ड्स म्हणजे 8 कार्ड्स आपण काढणार आहोत. ओके, बघूया आणखीन काय मेसेज आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग. बघा, मी सांगते ना तुम्हाला, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा, पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा. जितकं पॉझिटिव्ह राहील ना, तितकं तुमचा ओरा छान राहणार. तुमची बॉडीचा बाजूचा ओरा, तुमचं सुरक्षा कवच जितकं पॉझिटिव्ह राहणार ना, तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मिळणार. बघा तुम्ही डेफिनेटली एखादं पण ज्यावेळेला तुमचा ओरा पॉझिटिव्ह राहतो ना, बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी सांगत नाही, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. ज्यावेळेला तुमचा ओरा छान राहील ना, त्यावेळेला गोष्टी अट्रॅक्ट होणार. सांगते, लेट गो अँड ट्रस्ट लव्ह कम्स. बघा, काही गोष्टींना, जसं की मी आता इथं सांगते, गोष्टींना लेट गो करा, जाऊ द्या. रात गई बात गई म्हणा, लेट गो करा. काहीतरी न्यू आणि काहीतरी छान तुमच्या लाईफमध्ये येतंय, प्रेमासारखं काहीतरी ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येते. ह्याच्यापेक्षा सुंदर काय युनिव्हर्सने तुम्हाला देऊ दे. खूप सुंदर कार्ड आहे. लेट्स गो अँड ट्रस्ट लव्ह कम्स. तुमच्या लाईफमध्ये काहीतरी असं येतंय ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवशाल, असं काहीतरी डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येतंय. बघा, मी सांगते ना, तुमच्याकडे गोष्टी अट्रॅक्ट होणार, डेफिनेटली होणार. ओरा छान ठेवा, क्लीन ठेवा, मस्त ठेवा. लव्ह इज द ओनली रियालिटी. बघा, कोणासाठी मेसेज आहे माहिती नाही. प्रेम हेच खरं आहे आणि प्रेम हेच सत्य आहे आणि आयुष्यात प्रेमाशिवाय काय नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ लव्ह करा. स्वतःवर प्रेम करा तर दुसऱ्याच्या प्रेमाची किंवा ह्याची थोडीशी आपल्याला समजूत होते, समजतं काय असतंय ते. ओके, आणखीन बघूया डिवाइनने तुमच्यासाठी, म्हणजेच आपल्या युनिव्हर्सने तुमच्यासाठी काय काय छान मेसेज दिले ते बघूया. ओके, युनिव्हर्सला थँक्यू बोला. बघा, लाईफ इज स्वीट, बी स्माइल. नेहमी हसत खेळत राहा. मी व्हिडिओच्या सुरुवातीला तर हेच तर सांगत असते, हॅप्पी राहा नेहमी. लाईफ खूप छान आहे, टेन्शन घेत राहू नका.
छान राहा, हसत खेळत नेहमी तुमच्या लाईफमध्ये राहा. तुम्हाला हवं ते तुमच्या लाईफमध्ये मिळणार, डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला मिळणार. 10-10-10 कीप वर्किंग युअर गोल. तुमचे जेही स्वप्न आहेत त्या गोष्टींकडे आता लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःला काय करायचं आहे याच्याकडे लक्ष द्या. ओके, थँक्यू सो मच. किती काळ झाले. एक्सप्रेस युअर आयडिया. बघा, एक्सप्रेस व्हायला शिका, व्यक्त व्हायला शिका. जसं की मी मगाशी बोलले, व्यक्त व्हा. व्यक्त झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी सुटल्या जातात, बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात, बऱ्याच गोष्टींची उत्तरं आपल्याला स्वतः मिळतात. पण व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याशी होण्यापेक्षा स्वतःशी व्यक्त व्हा. स्वतःच्या मनाला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतं, हेही सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही, अजून एकच कार्ड बघूया आपण. न्यू चॅप्टर 999. कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. नवीन चॅप्टर तुमच्यासाठी, न्यू चॅप्टर, नवीन काहीतरी तुमच्यासाठी संधी येते, नवीन काहीतरी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते. तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा, न्यू चॅप्टर तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चालू होतोय, नवीन काहीतरी युनिवर्स तुमच्यासाठी डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये घेऊन येत आहे. ओके, मला प्लीज सांगत चला तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, कमेंट करा मला. ओके, थँक्यू सो मच.